महापालिका निवडणुका झाल्या, निकाल लागला आणि महापौर देखील बसला. मात्र आता त्यानंतर आरोप आणि प्रत्यारोप जे आहेत ते सुरू झालेले आहेत. या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे सर जोडले गेले आहेत. सर, खूप खूप स्वागत तुमचं सामटी मराठीमध्ये. सर, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने एकत्र निवडणूक लढवली. खूप चांगला प्रचार झाला, सभा झाल्या, दोन भाऊ एकत्र येणार, खूप तो जिव्हाळ्याचा विषय होता मुंबईकरांचा आणि मराठी माणसांसाठी. पण आता निकाल झाले, निवडणुका होऊन गेल्या, मात्र आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. कुठे पाठिंबा दिला असेल किंवा काही झालं असेल, उबाटाने कुठेतरी चंद्रपूरमध्ये काँग्रेससोबत हातमिळवणी केली, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. मग कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिला. या सगळ्या घडामोडी झाल्या आणि त्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. कसं काय सांगाल, नेमकं काय होतं हे सगळं? नाही, मुळात असं आहे की बघा, सन्माननीय राजसाहेबांनी कल्याण डोंबिवलीच्या असेल जो निर्णय आम्ही घेतला त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांनी हे स्पष्ट सांगितलं होतं की हा निर्णय जो आहे हा स्थानिक पातळीवर त्या लेवलवर घ्यायची मुभा किंवा अधिकार हे सन्माननीय राजसाहेबांनी दिले. त्याप्रमाणे तिथलं जे स्थानिक राजकारण आहे, तिथल्या जे स्थानिक परिस्थिती आहे, तिथलं जे स्थानिक वातावरण आहे, त्या अनुषंगाने आमचे तिथले नेते श्री राजू पाटील यांनी तो निर्णय घेतला. तर तो चुकीचा घेतला, बरोबर घेतला, जे काय घेतला त्याबद्दल जर कोणी बोलायचं असेल किंवा काय त्याच्याबद्दल व्यक्त व्हायचं असेल किंवा त्या संदर्भात राजू पाटलांना काही बोलायचं असेल तर तो सर्वस्वी अधिकार हा सन्मान्य राजसाहेबांचा होता. असं असताना इतर लोकांनी त्याच्यामध्ये नाक खुपसायची गरज नव्हती. जे खुपसलं गेलं आणि त्याचाच परिणाम आता आपल्याला दिसतोय. पण सर, मनसे आणि ठाकरे गट या दोघांनी एकत्र निवडणूक लढवली होती. स्थानिक पातळीवरती जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा पक्षश्रेष्ठींना ही गोष्ट माहीत असते का, किंवा त्यांचा त्या गोष्टीला हिरवा सिग्नल? मी तुम्हाला मुळातच सांगितलं ना की तो जो निर्णय जर स्थानिक लोकांना तिथल्या परिस्थितीनुसार घ्यायची मुभा दिली असेल तर मला असं वाटतं त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला. आणि तो जर निर्णय चुकीचा असेल किंवा चुकीचा वाटला असेल तर त्याच्या संदर्भात जे काय करायचं असेल तो अधिकार सन्मान्य राजसाहेबांचा होता ना. त्याच्यामध्ये इतरांनी त्यांची बॉर्डर क्रॉस करायची गरज नव्हती, जी त्यांनी केली. संजय राऊतांनी बॉर्डर क्रॉस केली. दुसरीकडे परभणीमध्ये काँग्रेससोबत शिवसेना गेली आणि मुस्लिम महापौर बसला. त्यामुळे सगळीकडून टीका झाली ठाकरे गटावरती की मुंबईमध्ये मात्र मराठी महापौर बसवा यासाठी ठाकरे आग्रही आहेत, मात्र परभणीमध्ये काहीतरी वेगळं समीकरण यांनी घडून आणलेलं आहे. मुस्लिम माणूस मराठी नसतो का? मुस्लिम माणसाला जज व्हायची परवानगी आहे? मुस्लिम माणसाला IAS अधिकारी व्हायची परवानगी आहे? मुसलमानांना आपण देशात आपल्याबरोबर सामावून घेतलं आहे, मग महापौर बनवायला काय हरकत आहे? तो या मातीतला पाहिजे, तो इथला मराठी स्थानिक पाहिजे, एवढाच विषय. आणि तो माझ्या मते 20 वर्ष मला असं वाटतं तो शिवसेना या पक्षाचं काम करतो आहे, तिथला तालुका अध्यक्ष आहे. त्याला बनवणं त्याच्यात काय वावगं आहे मला काय कळलं नाही. चंद्रपूरमधलं समीकरण तुम्हाला माहीत आहे, ज्या ठाकरे गटाने भाजपसोबत बऱ्याच भाजपवरती आरोप केले, ED CBI बऱ्याच गोष्टी असतील. चंद्रपूरमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचं समीकरण बनलं आणि महापौर बसला. कसं बघता? म्हणजे ते स्थानिक पातळीवरती असेल? तेच तुम्हाला मी सांगितलं ना, स्थानिक पातळीवर. आता त्यांच्या पक्षात काय झालं हे मला माहीत नाही आहे की त्यांच्या पक्षात संजय राऊतांचा त्याला विरोध होता, तरी पण दुसऱ्या नेत्यांचा तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, मला त्याच्यामध्ये पडायची गरज नव्हती आणि नाही सुद्धा आहे. पण जर तुम्ही बॉर्डर लाईन क्रॉस करून आमच्या ह्याच्यात डोकावणार असाल, आमच्या ह्याच्यात झाकणार असाल, आमच्या पक्षाचे तुम्ही प्रवक्ते नाही आहात, तुम्ही प्रवक्ते उभाडाचे आहात, तुम्ही त्यांची बाजू म्हणा. आमच्याबद्दल बोलायची गरज नाही, ते आम्ही बोलायला समर्थ आहोत. जर आमच्या काही चुका झाल्या तर आमचे कान उपटायला सन्मान्य राजसाहेब आहेत. बाकीच्याने त्याचं मध्ये पडायची गरज नाही किंवा त्याच्यामध्ये येऊन बोलायची गरज नाही. त्यांनी असं सांगितलंय की ही गोष्ट उद्धव ठाकरेंना माहीत नाही. मुळात असं आहे की ती उद्धव साहेबांना माहीत होती, नाही माहिती होती. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर कोण सुपर उद्धव ठाकरे झालेले, कोण झालेले सुपर उद्धव ठाकरे, ते सुपर प्रवक्त्याने एकदा सांगावं. तुम्हाला काय माहिती, म्हणजे कोण आहेत सुपर प्रवक्ते? माहिती तुम्ही संजय राऊतांना विचार, रोज सकाळी असतात ना, एकदा विचारा. म्हणजे ठाकरे गटामध्ये कोणीतरी संजय राऊतांना बाजूला सरून नवा कोणीतरी चेहरा येऊ पाहतोय का? माहीत नाही. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही संजय राऊतांना विचारला पाहिजे की त्याच्यामुळे त्यांची तडफड झाली आहे का सगळी.
दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, या चंद्रपुरात जे काही राजकीय समीकरण झालं, कोट्यावधीचे व्यवहार झाले असं 100% मी त्या गोष्टीवर ठाम आहे. नगरसेवकांना 1-1 कोटी रुपये दिले गेले आणि त्यातनं हा व्यवहार झाला आणि बाकीचे काय त्यांचे स्टँडिंग आणि या सगळ्या गोष्टी झाल्याच. राऊत डिनाय करतात ही गोष्ट की काय संदीप देशपांडे तिकडे काय राऊतांना कुठे माहिती आहे. आता ते म्हणतात की 50 कोटी प्रत्येक आमदाराला दिले, बरोबर. ज्या वेळेला शिंदे साहेबांबरोबर आमदार पण तिथे काय राऊत पैसे मोजायला गेलेले का राऊतांना कमिशन मिळत होतं. त्यामुळे पण ते ठाम होते ना त्यांच्या आरोपावर, आजही ठाम आहेत. ह्याचा अर्थ त्यांची ऑथेंटिक माहिती असेल. जर त्यांना एखाद्या गोष्टीची ऑथेंटिक माहिती मिळू शकत असेल तर आम्हालाही ऑथेंटिक माहिती मिळू शकते. ठामच तुमच्या आरोपांवरती. 100%. म्हणजे भाजपने ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी रुपये दिले. ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी रुपये मिळाले. आता कोणी दिले मला असं वाटतं हा चौकशीचा विषय, पण दिले हे नक्की. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कोस्टल रोडवरती गाणं, आता त्या लेनवरनं गाडी गेली की गाणं वाजतं, जय हो ते गाणं वाजतं, देशभक्तीचं गाणं आहे. मात्र मनसेने त्याला विरोध केला की माझं म्हणणं आहे की बघा, राजसाहेबांनी एक आम्हाला किस्सा सांगितला होता. ज्या वेळेला ते ममता बॅनर्जींना भेटायला गेले, ती मंत्रालयातली लिफ्ट होती, त्या लिफ्टमध्ये पण बेंगाली गाणं होतं. मग जर आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आपल्याला जपायची असेल, महाराष्ट्राचा ठसा आपल्याला घ्यायचा, आज अनेक लोक त्या कोस्टल रोडनं ट्रॅव्हल करतात, मराठी गाणं का नाही. पण याच गोष्टीला घेऊन शिंदे सेनेतले जे प्रवक्ते आहेत राजू वाघमारे यांनी टीका केली की मराठीचा ठेका फक्त काय मनसेने घेतलेला आहे का. आम्ही निश्चितपणे त्यावरती विचार करू, उगाच कुठल्या तरी गोष्टीला घेऊन राजकारण करू नये. मग त्यांनी करावं ना, त्याच्या ठेक्याचा काय प्रश्नला. आम्हाला वाटलं ते आम्ही सांगितलं, तुम्हाला नाही वाटलं हे दुर्दैव आहे. शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, मुंबईतलं समीकरण कसं होतं निवडणुकीच्या कालावधीमध्ये? मनसे आणि ठाकरे सेनेची युती झालेली होती, दोघांनी एकमेकांना सहकार्य केलं, दोघांनी एकमेकांना मदत केली. मला असं वाटतं ह्याच्या संदर्भात जे बोलायचं आहे ते आम्ही पक्षांतर्गत जी आमची बैठक आहे त्याच्यामध्ये आमच्या पक्षाध्यक्षांना सांगितलेलं आहे. ठाकरे सेनेने ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली नाही असं देखील अशी काही ठिकाणी कार्यकर्त्यांची भावना असू शकते, त्यांच्याही कार्यकर्त्यांची भावना असू शकते. पण आमच्या कार्यकर्त्यांची काय जर ती भावना असेल आणि त्याच्या प्रकारे काही ठिकाणी अनुभव आले असतील, मला असं वाटतं ते पक्षाध्यक्षांबरोबर शेअर करण्यात काहीच चुकीचं नाही आहे. म्हणजे ठाकरे गटांनी काही ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना मदत केली नाही असं त्या बैठकीमध्ये ते कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं. कार्यकर्त्यांची भावना असू शकते. तुम्हाला वाटतं असं, तुम्ही मुंबईचे अध्यक्ष आहात, तुम्हाला वाटतं असं झालं असेल? मला काही ठिकाणी तर निश्चितपणे दिसलं असं झालेलं आहे आणि त्याच्या संदर्भातलं जे रिपोर्टिंग आहे ते आम्ही सन्मान्य राजसाहेबांना केलेलं आहे. काय भूमिका काय होती राजसाहेबांची यावरती? नाही, आम्ही रिपोर्टिंग केलं आहे. आता भूमिका काय घ्यायची काय नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, त्यांचा अधिकार आहे. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, हा तर खरं खूप इम्पॉर्टंट प्रश्न म्हणावा लागेल, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे खरं म्हणजे खूप वर्षांचं स्वप्न होतं मराठी माणसांचं. 2 भाऊ एकत्र आले, 2 पक्ष एकत्र आले, आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. भविष्यात कसं असेल दोन्ही पक्षांचं, 2 भावांचं म्हणत नाही मी, दोन्ही पक्षांचं नातं, दोन्ही कार्यकर्त्याचं नातं नेमकं भविष्यात कसं असेल? मला असं वाटतं की प्रत्येकाने जर आपल्या मर्यादा सांभाळल्या तर चांगलं व्हायला काहीच हरकत नाही आणि जोमाने एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी काम केलं पाहिजे ही लोकांची भावना आहे. पण ती एक वन साइडेड असू शकत नाही ना, ती दोन्हीकडनं पाहिजे. त्यामुळे ठाकरे गट कुठेतरी मुद्दाम या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करत आहे. माहिती नाही, मला नाही माहिती. बरं, खूप मोठं आव्हान आहे तुमच्यासमोर. महापौर भाजपचा आहे, उपमहापौर शिंदे सेनेचा आहे, त्यामुळे तुम्हा दोन्ही पक्षांना एकत्र राहणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या घडामोडी होतात, काय एक छोटा मेसेज काय द्याल संजय राऊतांना? नाही, मला कोणाला मेसेज आहे? संजय राऊत खूप मोठी व्यक्ती आहेत, त्यांना मी काय मेसेज देणार? मी खूप लहान सामान्य महाराष्ट्र सैनिक आहे. फरक एवढाच आहे की माझ्या मनातलं मी बोलतो. धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.